ट्रॅव्हल विथ मीनूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आज आमच्या अकॅडमीची पिकनिक जात आहे, तेजस्व करिअर अकॅडमीची। आणि इथे आम्ही सगळेजण आलेलो आहोत। सकाळी 7 वाजताचं टायमिंग होतं, पण सगळे 7 वाजता न येता 8 वाजता आलेले आहेत। आणि आमच्या सरांचा उत्साह तुम्ही बघू शकता। आम्ही सगळे तर आनंदी आहोत, पण आमच्या सरांचा उत्साह पण तेवढ्याच लेवलचा आहे, ते तुम्ही बघा। तर आता आपण सुरुवात आरतीपासून करणार आहोत गणपती बाप्पाची। बाप्पाची आरती झाल्यानंतर आम्ही सगळे आमची बॅग घेऊन बसकडे निघालेलो आहोत। आणि बसकडे जातानाही तुम्ही बघू शकता सगळेजण आपली सीट मिळवण्यासाठी केवढ्या घाईने आणि उत्साहाने जात आहेत। तर प्रत्येक कार्याची सुरुवात ही श्रीफळ फोडून करतो आपण। आणि हे श्रीफळ फोडून त्याच्यानंतर आपण ट्रॅव्हल सुरू करणार आहोत। मोरया मोरया, सगळ्यांनी हाय करून या। बस सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी सिद्ध केलं की आम्ही फक्त रनिंग नाही, डान्स आता इथून 15-16 किलोमीटर आहे आणि आम्ही सगळेजण इथे नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे। आणि हे मस्त मराठी फूड कॉर्नर। तर हे आहे कर्जतमधील द हाईडआउट स्टे फार्म, जे की कर्जत स्टेशन पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। नेक्स्ट अभी तो पार्टी शुरू हुई है। चहा आणि भजीवर ताव मारून सगळेजण पुन्हा एकदा पूलमध्ये गेले आणि सगळ्यांनी पूलमध्ये एन्जॉय केलं। पाण्यामध्ये उड्या मारून सगळ्यांना भुका लागल्या होत्या, त्यामुळे सगळ्यांनी जेवणावर ताव मारला। सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी छान डान्स डान्स झाल्यानंतर सगळ्यांनी शेकोटी जवळ बसले, कारण की थंडी खूप होती। पण आमच्या मुली झोपतात वय, हे बघा आमच्या मुली। काही जण झोपले, काही जण जागे होते आणि छानशी सकाळ झाली आणि सगळेजण पुन्हा एकदा शेकोटी जवळ जमा झाले आणि सगळ्यांनी छानशा गप्पा मारल्या। या गप्पा मात्र होत्या या अभ्यासाच्या होत्या, की अभ्यास कोणत्या लेवलचा झाला पाहिजे। आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी पुन्हा एकदा नाश्ता केला आणि नाश्ता करून सगळ्यांनी आता पुन्हा पूलमध्ये उड्या मारलेल्या। आणि फायनली ती वेळ आली की सगळ्यांनी तयारी केली, बॅग पॅक केले, ग्रुप फोटो घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघाले। थँक यू फॉर वॉचिंग ट्रॅव्हल विथ मी।